रायगड जिल्ह्यातील नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपले रायगड या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब. आपल्या हक्काची निशाणी प्रिय मतदार बंधू आणि भगिनींनो, पनवेल महानगरपालिका प्रभाग क्रमांक 1 चे भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार संतोष बाबूराव भुई बोला भारत माता की जय, वंदे मातरम. भारतीय जनता पार्टीचा विजय असो. आपली निशाणी कमळ. महायुतीचा विजय असो. भाजपा शिवसेना महायुतीचा विजय असो. आपली निशाणी कमळ. आपली निशाणी कमळ. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. शिवसेना जिंदाबाद, महायुतीचा विजय असो. आज मी इथे पिंडरगावामध्ये प्रचाराला आलो आहोत आणि इथे खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद आम्हाला मिळालेला आहे. म्हणजे जवळजवळ पूर्ण गाव इथे जमलेलं आहे प्रचारासाठी. आताच आमदार साहेब आता येऊन गेले आणि त्यांनाही आनंद वाटला की या प्रचाराला खरोखरच लोक जमलेली आहेत. आपण या ठिकाणी अनेक विकास कामांमध्ये सहभागी झालेले आहात. यापूर्वी निवडणुकीत देखील उतरला होता. तर आपण कोणत्या विकास कामांच्या जोरावर नागरिकांकडे मतं मागत आहात? आम्ही असं सांगितलो पनवेल महानगरपालिका इथे जे जवळजवळ मला तरी वाटतोय 300 कोटीची कामं किंवा 350 कोटीची कामं आमच्या ग्रामीण भागामध्ये झालेली आहेत 1 नंबर वार्डामध्ये. आणि बहुतेक करून टेंडर आता पास झालेले आहेत आणि ते आचारसंहिता असल्यामुळं थोडी थांबलेली आहेत. आचारसंहिता झाल्यानंतर आम्ही तोपर्यंत आमचे नगरसेवक नक्कीच निवडून येतील आणि नक्कीच आमची कामं जोराने चालू होतील. आपल्या पत्नी लीना नंदकुमार म्हात्रे या दुसऱ्यांदा या निवडणुकीत उभ्या आहेत. तर त्यांच्यासोबत इतर 3 अजून उमेदवार आहेत. तर नागरिकांना आपण काय आवाहन कराल? नागरिकांना आम्ही असं आवाहन करतोय की 4ही उमेदवार जे आहेत ते गेली 9 वर्षापासून लोकांच्या समस्या सोडवत आले. लोकांना म्हणजे काय लागेल, त्यांच्या समस्या काय आहेत त्या जाणून घेतल्या. लोकांना त्यांच्यावर विश्वास झालेला आहे. त्याच्यामुळं लोकांनी भरघोस मतांनी 4ही उमेदवारांना निवडून देतील अशी आम्हाला आशा आहे. प्रभाग क्रमांक 1 मध्ये अधिकृत उमेदवार निवडणूक लढवत आहे. नगरसेविका पदासाठी निवडणूक लढत आहे. आपले 4 उमेदवार मी लीना नंदकुमार म्हात्रे, विजयश्री पाटील आणि रितेश पाटील, संतोष भोईर हे 4 उमेदवार आहेत. आम्हाला 4 उमेदवारांना भरघोस मताने विजयी करा एवढे बोलून मी माझे 2 शब्द. नमस्कार, मी संतोष बाबूराव भोईर, प्रभाग क्रमांक 1 चे उमेदवार, भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहे. आमच्या प्रभागामध्ये जवळजवळ 300 सव्वा 300 कोटीची विकास कामं सन्माननीय आमदार प्रशांतदादा माजी सभागृह नेते परेश ठाकूर साहेब यांच्या माध्यमातून या माझ्या प्रभागाचा कायापालट केलेला आहे, नंदनवन केलेला आहे. त्याच्यात 4 स्मार्ट विलेज असतील, अंतर्गत रस्ते असतील, घोटचं ब्रिज असेल किंवा धानसर गावामध्ये शुद्ध पाण्याची व्यवस्था नव्हती. तिथे बसवून गेली 50 वर्ष तिथं एरोप्लेन बसवून त्यांना शुद्ध पाणी देण्याचा प्रयत्न आम्ही केलेले आहे. आणि या विकासाच्या कामाच्या जोरावर आम्ही या सर्व मतदार बंधू भगिनींकडून मतदान करण्याचं आव्हान त्यांना करत आहोत. येणाऱ्या काळामध्ये निश्चितच आम्ही ज्या पण सुविधा आहेत, मूलभूत पायाभूत सुविधा आहेत त्या या इथल्या जनतेला देण्याचा आम्ही प्रयत्न करतो. ज्यावेळेस आपण प्रचाराला सुरुवात केली त्यावेळेस मतदार आपल्याला कशा प्रकारच्या समस्या किंवा काही गोष्टी सांगतात? खरं तर हा ग्रामीण भाग आहे. गेली 50 वर्ष इथे कुठलीही डेव्हलपमेंट झालेली नव्हती. वाढतं शहरीकरण बघता त्या मानाने इकडे MIDC असेल, सिडको असेल, पण इथे जर तुम्ही बघितलं या ग्रामीण भागामध्ये पाण्याची व्यवस्था नाही, रस्त्याची व्यवस्था नाही आहे, मूलभूत पायाभूत सुविधांचा अभाव होता. पण आम्ही या 7-8 वर्षामध्ये ते देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि यापुढेही करू.
2017च्या निवडणुकीमध्ये शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ते ओळखलं जात होतं. 3 सीट ह्या शेतकरी कामगार पक्षाच्या होत्या आणि एक भारतीय जनता पार्टी झाली होती. आणि ह्या शेतकरी कामगार पक्षाच्या बालेकिल्ल्यामध्ये आपण हे कमल फुलवण्यासाठी 4ही उमेदवार सक्रिय झालेले आहेत. कशा पद्धतीने या प्रचाराची रणधुमाळी या ठिकाणी सुरू केलेली, काय आव्हान असणार आहे आपलं? साहेब, पूर्वी कसं होतं की पहिल्यांदा ज्या वेळेला हे इलेक्शन लागलं त्यावेळेला इथं ग्रामीण भागात जवळजवळ 70 ते 80% हा शेका पक्षाचा असल्यामुळे सन्माननीय आमदार प्रचंडदादा ठाकूर आमदार असताना सुद्धा त्यांनी बरेच वेळा प्रयत्न केले की या प्रभागाचा विकास व्हावा, पण काही ग्रामपंचायती या शेका पक्षाच्या असल्यामुळे इथे हा विकास होत नव्हता आणि त्यामुळे त्यांनी प्रयत्न करून या भागामध्ये महानगरपालिकेच्या अंतर्गत हा भाग घेतला आणि त्या निमित्तानं आज या भागामध्ये मूलभूत पायाभूत सुविधांचा जो अभाव होता तो पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मतदार बंधू भगिनी आपण काय आवाहन कराल? यापुढे नक्कीच आम्ही आवाहन करतो की येणाऱ्या काळात आम्हाला या आताच्या याच्यात जास्तीत जास्त मतदान करून आम्हाला 4ही उमेदवारांना विजयी करा, जेणेकरून आम्ही तुमची सेवा करू, तुमची ज्या मूलभूत पायाभूत सुविधा आहेत त्या आम्ही देण्याचा प्रयत्न आम्ही निश्चित अशाची गंगा सन्मान्य आमदार प्रचंडदादा ठाकूर साहेब असतील, माजी सभागृह नेते परिचित ठाकूर साहेब असतील यांनी दाखवून दिलंय की या प्रभागाला 300च्या वर कोटीची कामं विकास कामं केलेली आहेत किंवा चालू आहेत. ती प्रत्यक्षात आता दिसत नाहीत, पण येणाऱ्या काळामध्ये निश्चितच दिसतील आणि ज्या वेळेला दिसतील त्यावेळेला नक्कीच लोकांना विश्वास बसेल की नाही, खरोखर आज इथे डेव्हलपमेंट झालेली आहे आणि यापुढे होत राहील असं मला वाटतं. आणि त्यामुळे आम्ही त्यांना आव्हान नेहमीच करतो की विकासाला तुम्ही मतदान करा. प्रभाग क्रमांक 1 मध्ये उमेदवार विजयश्री संतोष पाटील, लीना नंदकुमार म्हात्रे आणि त्यांच्याबरोबरीनं आमचे उमेदवार नितेश पाटील, संतोष भोईर या 4ही उमेदवारांना या संपूर्ण प्रभागामध्ये अतिशय चांगलं असं जनसमर्थन मिळतं आहे. खरं तर महापालिकेची स्थापना झाल्यापासून या संपूर्ण महापालिकेच्या हद्दीमध्ये विविध गावांमध्ये विकास कामांना सुरुवात झालेली आहे. आधी असलेली ग्रामपंचायत आणि त्याच्या तुलनेनं महापालिका झाल्यावर मिळणारा निधी त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात फरक आहे. पायाभूत सुविधांची कामं म्हणजे ज्याच्यामध्ये भुयारी गटार योजना असतील, पिण्याच्या पाण्याच्या योजना असतील, यांची कामं आहे 2026 वर्ष संपता पूर्ण होणार आहेत आणि या गावामधल्या सर्व पद्धतीच्या सोयीसुद्धा मिळाल्या पाहिजेत यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. जसा तळोजा या ठिकाणी, पिसारवी या ठिकाणी तलाव झालेला आहे, तसंच आता करवले या ठिकाणी होतोय, किरवली या ठिकाणी होणार आहे आणि जवळपास या सगळ्याच परिसरामध्ये प्रत्येक गावाच्या ठिकाणी महत्त्वाचे प्रकल्प हे आता व्हायला लागलेले आहेत. खूप मोठ्या प्रमाणावरती महापालिकेच्या माध्यमातून वैद्यकीय केंद्र सुरू झालेली आहेत आणि या वैद्यकीय केंद्रातून रोजच्या रोज त्या ठिकाणी 100-200 पेशंट त्या ठिकाणी जातात. अगदी गरीबातल्या गरीब माणसाला औषधोपचाराची सुविधा, डॉक्टरांच्या सल्ल्याची सुविधा ही त्या ठिकाणी महापालिकेच्या माध्यमातून उपलब्ध होते आणि येणाऱ्या कालावधीमध्ये मग पिण्याचं पाणी असेल, या सगळ्या पायाभूत सुविधा मिळत आहेत. महापालिकेचा जो शहरी भाग आहे त्या शहरी भागाच्या समकक्ष या परिसरामध्ये सुद्धा सुविधा मिळाल्या पाहिजेत. त्याच्यासाठी भारतीय जनता पार्टी आणि महायुती दक्ष आहे, आम्ही दक्ष आहोत आणि आमचे हे सर्व उमेदवार यांना लोकांचं चांगलं समर्थन मिळत आहे. अनेक वर्ष या भागावरती शेतकरी कामगार पक्षानं आपल्या परंपरागत शैलीमध्ये वर्चस्व गाजवलं, पण शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून कामांची डिलिव्हरी होताना दिसत नाही. केवळ खोटी आश्वासनं दिली जातात. जे नेतृत्व यांच्या बॅनरवरती आहे ते 4.5 वर्ष झालं तुरुंगामध्ये बसलेलं आहे. बँकेचा घोटाळा करून यांनी जे पैसे कमवले त्या आधारे राज्य करण्याचा प्रयत्न केला. आता हळूहळू यांचे कार्यकर्ते यांच्यापासून दूर व्हायला लागले. मतदार आधीच दूर झालेला होता आणि या निवडणुकीच्या माध्यमातून या सर्व प्रभाग क्रमांक 1, 2, 3 या तिन्ही वॉर्डांमध्ये भारतीय जनता पार्टी महायुतीचं वर्चस्व आहे हा इथला मतदार सिद्ध करणार आहे. तर विरोधक सातत्याने टीका करत आहेत की दिबा पाटलांचं नाव हे भाजपवाले किंवा महायुतीवाले अजूनपर्यंत देऊ शकले नाही, बाकी नाही काय देणार असं आपल्यावर टीका करा. आपण कशा प्रकारे? या विरोधकांना दिबा पाटील साहेबांचं नाव घ्यायचा अधिकारच नाही का ज्या वेळेला इथला प्रकल्पग्रस्त भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते कोविडचा कालावधी असताना देखील अंगावरती केसेस घेऊन वेगवेगळी आंदोलनं केलेली आहेत. कुठं होते होय त्यावेळेला दिबा पाटील साहेबांचं नाव माहिती नव्हतं. या उलट आंदोलनच का करावं लागलं तर तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचं नाव देत होतं. आम्ही म्हणतो बाळासाहेब ठाकरे मोठे आहेत पण दिबा पाटील या ठिकाणचे भूमिपुत्र आहेत. त्यांचं या भूमीसाठी रक्त सांडलेलं आहे, घाम गाळलेला आहे आणि त्यांचं नाव द्यायचा आग्रह भारतीय जनता पार्टीनं प्रामुख्यानं घेतला. त्यावेळेला हे सगळेजण हे बाळासाहेब ठाकरेंच्या नावासाठी होते. हे कोणी दिबा पाटील साहेबांच्या नावाचा आग्रह धरत नव्हते. यांचं सरकार जायच्या 1 दिवस आधी
अब्रू वाचावी म्हणून दिबा पाटील साहेबांचं नाव घेऊन गेले. त्या ठरावाला त्यांच्याकडे बहुमत नव्हतं, पण भाजप सत्तेत आली तर ठराव नुसता नाही घेतला, बहुमतानं एकमतानं विधानसभेत विधान परिषदेमध्ये तो ठराव पास केला आणि राज्य सरकारनं केंद्र सरकारकडे पाठवलाय. आज पुण्याचा विमानतळ, औरंगाबाद संभाजीनगरचा विमानतळ, असे विमानतळ आहेत, यांची सुद्धा नावं छत्रपती संभाजी महाराज, संत तुकाराम महाराज यांची नावं सुद्धा हे द्यायचं पेंडिंग आहे. विमानतळ सुरू आहे आणि त्यामुळे या विमानतळाच्या बाबतीमध्ये मुख्यमंत्र्यांनी वारंवार सुतोवाच केलेला आहे की आज जे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ असं नाव आहे, हे नाव आता लोकनेते दिबा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ असा त्याचा नाम विस्तार होणार. मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी शब्द दिलाय आणि तो शब्द ते निश्चित पूर्ण करतील. भाजप जो शब्द देते तो पुरा करते. भाजपचे विरोधक आज त्यांच्या हातातून ती संधी तेव्हा गेली होती, आज विरोधात आहे आणि अजून नाव लागत नाही म्हणून या ठिकाणी ठयठयाट करतायत. पण यांच्यामध्ये नीतिमत्ता नाही, अन्यथा यांनी सगळ्यात आधी ते नाव दिलं असतं. काही ठिकाणी महाविकास आघाडीत बिघाडी झालेली आहे, त्याचा फायदा आपल्याला होईल का आणि एकूणच किती नगरसेवक निवडून येतील? महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचा फायदा आम्हाला होईल याची आम्ही वाट पाहत नाही. केलेल्या कामाच्या आधारावर आम्ही लोकांकडे जातोय. आमचे उमेदवार हे त्या गावामध्ये गेल्या 8 वर्षामध्ये सातत्यानं काम करत राहिलेले आहेत. आमचे सन्माननीय विनोद पाटीलजी घोटचे आहेत. मागच्या वेळेला त्यांनी या ठिकाणी उमेदवारी लढवली होती, यावेळेला त्यांनी उमेदवारी घेतली नाही, पण पक्षाच्या कार्यकर्त्यांबरोबर खांद्याला खांदा लावून ते या ठिकाणी काम करतायत. ही भारतीय जनता पार्टीची आमची ताकद आहे आणि त्यामुळेच या ठिकाणी एक दिलानं एकजुटीनं सर्व उमेदवार जात आहेत. त्यांचे उमेदवार एक एक मत मागायच्या पाठी लागलेले आहेत. जनतेला याचा लक्षात आलंय आणि त्यामुळे हे स्वतःचा स्वार्थ बघतात. यांना या महापालिकेतून लोकांची सेवा करण्याशी काही घेणं देणं नाही, हे लोकांना कळलंय. ग्रामीण भागाला जे या ठिकाणी एका अर्थानं कुठेतरी फसवण्याचा प्रयत्न करत होते, त्यांची आता चेहरा त्यांचा जनतेच्या पुढे उघड झाला. ग्रामीण भागामधली जनता, मग ते आमच्या महाराष्ट्र सरकारनं दिलेली लाडकी बहीण योजना असेल, आम्ही या ठिकाणी मी स्वतः खनिकर्म निधीमधून शिलाई मशीन, घरघंटी या जास्तीत जास्त द्यायचा प्रयत्न केला आहे. जिथं नाही देता आल्या त्याही आता पुढच्या कालावधीमध्ये देणार आहोत. केंद्र सरकारच्या, राज्य सरकारच्या योजना या काही शेका पक्षानं दिलेल्या नाहीत, त्या भाजप सरकारच्या, भाजप महायुतीच्या माध्यमातून आल्यात. त्यामुळे त्या लोकांपर्यंत आम्हीच घेऊन गेलोय. आतून परिवर्तन आहे. घराघरातल्या महिला, घराघरातले पुरुष हे बोलून दाखवत आहेत. मतपेटीतून ते 16 तारखेला दिसेल. सर, प्रभाग क्रमांक 1 असेल किंवा 3 असेल, या प्रभागाच्या उमेदवारांचा प्रचार सभाच्या रूपाने काय होणार आहे का, काय सांगायचं? प्रचार आमचा सुरू आहे. सभांवरती आम्ही भर देत नाही आहोत. घरोघरी जाऊन संपर्क करण्यावर आमचा भर आहे. तरुण वर्ग आमच्या सोबत आहे. महिला वर्ग या लाडकी बहीण योजना असेल किंवा केंद्र सरकार, राज्य सरकारच्या योजनांमुळं या ठिकाणी भाजपच्या पाठी आहे. आता या सगळ्यांच्या आधारावरती ही निवडणूक आम्ही पुढे घेऊन जाणार. सर, बिनविरोध निवडणुका ज्या झाल्या, बिनविरोध नगरसेवक निवडून आले, त्यावर बरीच टीका केली जाते, तर आपलं काय म्हणणं आहे? बिनविरोध जे निवडून आलेले आहेत नगरसेवक, मी त्यांचं अभिनंदन करतो. त्यांच्या विरोधामध्ये जे उभे केले होते, ते ज्यांनी उभे केले होते तुम्ही त्यांना प्रश्न विचारला पाहिजे, असे उमेदवार का दिले? एका वार्डातला उमेदवार दुसऱ्या वार्डातला तिसऱ्या वार्डात, ते फॉर्म भरायला जाताना त्यांना असं 4 जण कर्फ्यू लागल्यासारखे गेले. आता हे गेले आणि आमची मिरवणूक त्यांनी पाहिली आहे. त्यांना कळलं की बाबा इथं निभाव लागणार नाही. या शेतकरी कामगार पक्षाची नीतीच राहिली. कर्नाळा बँक उगाच नाही बुडालेली. बँकेचं कर्ज, खोटी कर्ज दाखवलीत, तशी अनेक कार्यकर्त्यांच्या डोक्यावर कर्ज आहेत. राहा निवडणुकीला उभा, तुला कर्ज देतो. आता या लोकांना कर्ज देतो असं सांगितलं, ते घाबरून गेले. त्यांनी माघार घेतली. त्यांचं आम्ही आभार मानू. धन्यवाद.